नवरा नवऱ्याचं खोटं खोटं नवरा नवरी खोटा नवरा बोलायचे पहिले आणि रंगा नक्की. तर नमस्कार मंडळी, कसे तुम्ही? तुमचं पहिलं स्वागत आहे आपल्या साईन मात्र व्लॉग्सला. आणि आज पहिला घेऊन तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ. सो मी आज आलो म्हणजे ऐरोली गावात. आणि ऐरोली गावात कशासाठी तर म्हणजे होळीला, आणि होळीच्या आधी असतं तो म्हणजे हळद लग्न वगैरे सगळं फुल धमाल असते. म्हणजे बोलतात ना, आगरी कोल्यांमध्ये जी मजा असते ना, हल्दीला स्पेशली असते. आणि स्पेशली आपल्या भावाने आपल्याला बोलवलंय, हे बघा. सो चला मग आता न थांबता जाऊया डायरेक्टली आई आतमध्ये. हे बघा समोरचा गेट. आणि चला जाऊया आतमध्ये. त्याच्या आधी तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनल आधी सबस्क्राईब करा आणि भाई फटाफट लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा नक्की कसं वाटलं ते. मला कसं वाटतं आज आमचा होळीचा हळदीचा सण आहे. होळीचा सण आहे, त्याच्यामध्ये हळद आहे. वडापाव आणलं तर इथं बघा, वडापाव टूस पडलं. एक नंबर मस्त. तुझं नाव काय? बाबू. सौरभ. हितेश. सुजल. आणि आपला कॅमेरामॅन दादा. तुझं नाव? वेदांत. आणि तुझं? मन गांडू. कपडे धुतले. तुम्ही काय करता? आम्ही हळद काढतोय बघा, एवढी हळद केली आम्ही. एवढी तू घालवली नाही ग बाई. हे सत्कार कॅन्सल. डेकोरेट करून ठेवायचे आरतीच्या ताट. 2, 3 स्टार्ट. फेमस कर देंगे, लाइव बना देंगे, लाइव. आमचा हा पारंपरिक सण आहे होळीचा. इथे एकविरा मित्रमंडळ, नागेली महिला मंडळ, गाव सोंडेश्वर मित्रमंडळ, हा सगळ्यांनी मिळून आम्ही हा लहानपणापासून गेले 28 वर्ष हा प्रोग्राम आम्ही करत आहोत. आता आम्ही केला आणि आता आमची पिढी हा प्रोग्राम पुढे सतत कायम चालू ठेवत आहे. पूर्वीपासूनचा जुना अगदी पारंपरिक सण आहे. आम्ही लहान लहान असताना तेव्हा जन्मल्यापासून आम्हाला म्हणजे माहिती आहे आमच्या गावावर सण शिमग्याचा 15 दिवस आम्ही अगदी त्या महिला करतो. नागेली असते, आट्यापाट्या मुलं आट्यापाट्या खेळायची पूर्वी. आता जागा नसल्यामुळे खेळत नाही. त्याचे जेंट्स लोक आट्यापाट्या आणतात. शिमग्याची सोंगं असतात, फॅन्सी ड्रेस म्हणजे सोंग शिमग्याचं ते करतात. आणि नवरा नवरी करतात, 2 मुलं किंवा 2 मुली. नवरा नवऱ्याचं खोटं खोटं नवरा नवरी खोटा नवरा बोलायचे पहिले. आणि रंगाची होळी, रंगाचे स्टॅम्प मारायचे होळीच्या दिवशी. कुरमुऱ्या कुरमुऱ्या खायला, चहा व्हायचा पहिले. खूप जुने लोक दारू पिऊन पण मजा करायचे. कोण रॉकेलचं ते आग उडवायचे मिरवणुकीला. कारण आत्ताच्या या पिढीला मोस्टली तर माहितीच नाही की मुंबई ठिकाणी तर नाहीच माहिती की होळी काय असते. माझी आजी होती ती फॅन्सी ड्रेस करायची, पॅन्ट शर्ट घालायची वगैरे. तेव्हापासून ते पणजी आधी पंधरा लोकांपासूनचे पंजे झालो आता त्यांची. अच्छा. आणि एक प्रकारे तो असा आहे की आपण ज्या लग्नात आमच्या कोळी लोकांच्या लग्नात जो साजरा केला जातो त्या प्रकारचे प्रत्येक कार्यक्रम आम्ही इथे साजरे करतो होळीच्या निमित्ताने. आणि ही प्रथा तुम्ही अजून पुढे पुढे
नाही ती चांगलीच गोष्ट आहे खूप, कारण आपली प्रथा आहे ती पुढे चालत राहिली पाहिजे, कारण हल्ली मुंबईमध्ये तर नाहीच कोणाला माहिती या सगळ्या गोष्टी. आणि ह्यो सण आमचा तर लय म्हणजे आम्ही नवी मुंबईचा आमचा पहिलाच सण आहे ह्यो. ओके. आम्ही सुरुवातच केली या सणाची. जसे आम्ही 15 दिवस शिमगा उगवला तसं आमचं चालूच झालंय. आम्हाला वाटतं हे वर्ष कधी पहिला येते होळीचा सण. शेवटी वर्षातनं एकदा येणार असं ना आपलं. गणपतीचा नाही, पण होळीच्या आतुरतेने आम्ही वाट बघत असतो. कारण तो सगळे एकत्र येतात. गणपतीत कशी प्रत्येकाच्या घरी असते गणपती, होळी कशी म्हणजे सगळे एकत्र येतात. सहा वर्ष चालू आहे तेव्हापासून आमचा कोळी लोकांचा सण म्हणजे हावलीचा सण हा साजरा करतो आणि हावलीचा होऊन सुद्धा दुसरा पण साजरा करतो. आणि आमच्या पारंपरिक ज्या गोष्टी आहेत सगळ्या सणाच्या त्या या चौकामध्ये एकविरा चौकामध्ये साजरे आम्ही करतो. आणि शाळेजवळ सुद्धा होळीचा मोठा सण साजरा करतो. अच्छा. दुसरी गोष्ट म्हणजे मुलं मुली आमच्यामध्ये भेद नाही आहे. आणि दुसरी गोष्ट मोठे वयस्कर माणसं लेडीज मुलं जे लग्न झालेले काय पोरं असतील ते सुद्धा इथे एकत्र ग्रुपने येऊन साजरे करतात. आमच्यामध्ये काय असं स्त्री पुरुषाचा भेद नाही या होळीच्या सणामध्ये तर नाहीच नाही. आणि हे पारंपरिक हा सण आमचा जो साजरा केलेला आहे आम्ही 50 वर्ष चालू आहे तरी सुद्धा पुढे चालू राहणार. आता ऍक्च्युली आमचा हा 15 दिवसापासून सण चालू होतो. जसा शिमगा उगवतो तसा हा 15 दिवसापासून आमचा सण चालू होतो. पूर्ण 15 दिवस चालू आहे. 15 दिवसापासून जसा महिना चालू होतो शिमग्याचा मग तो 15 दिवसापासून चालू होतो. त्याच्यात आम्ही सुरुवातीला कसं नागेली सुरुवात करतो. पहिल्या दिवसापासून सुरुवात होते. ती नागेलीला सुरुवात होते. मुली गाणी गातात, बायका गाणी गातात. नंतर त्याच्यानंतर नागेली झाल्यावर खेळ खेळतात, परत नाश्ता असतो, ते सगळं चालू होतं. असं होत 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 मग जेव्हा होळी आमची जेव्हा नवरा नवरीची वरात यायची असते त्याच्या 3 दिवसापासून पूर्ण सण चालू होतं. आता आम्ही परवाच्या दिवशी तांदूळाचं केलं, काल आम्ही वडे काढले, होळीचे वडे पापड्या सगळं काढलं. आता आज सकाळपासून आमचं होळीची हळद आहे आज स्पेशल. त्यात आमची छोटी नवरी असेल, ती नवरी बसवणार आम्ही, तिचं फोटो सगळं साखरपुडा काढणार, आयरी माणसं आणायला जाणार, सगळी बसवणार, सगळी करणार. आणि त्याच्यानंतर ती बँड बाजा वाजवत तिचा साखरपुडा काढणार. ती छोटीच मुलगी असते जी नवरी म्हणते. आणि मग उद्याच्या दिवशी तिचं होळीचं लग्न होणार. जे लग्न लावणार त्याच्यात तो निघताना नवरा असतो मुलगा, आणि जी मुलगी असते नवरी ती मुलगाच असतो, जिचं शिमग्याचं सोंग एक आपण म्हणतो ते असतं. तर त्याच्यात ते सरप्राईज असतं, कोण होणार कोणालाच माहिती नसतं ते ऍक्च्युली. आणि ते जेव्हा होतं तेव्हा त्यांचं फोटो सुद्धा लग्न लावलं जातं. पण 12च्या मुहूर्तावर मंगलाष्टक घेऊन सगळं आईस्क्रीम इसून जशी आपण लग्न लावतो कुरमुऱ्या आईस्क्रीम इसून सगळं असतं. रिअल लग्न पूर्ण विधीच लग्नाच्या विधी असतात. पापडी वड्या प्रेझेंट पण देतो आम्ही त्या नवरा सगळं त्याच्यामध्ये येतं. पूर्ण करतो. आता मी 15 दिवस निघून गेले. आता लास्ट सेकंड दिवस उद्याचा जेवणचा दिवस कसा समजलं नाही. नक्की 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 सगळं असतं. सुतारा
चढविली सुता राणी ग पालखी चढविली सुता राणी ग पालखी चढविली सुता राणी ग पालखी चढविली सुता राणी. कोण नाही ऐकत आहे तुझं? आता आपण कुठे चाललो सांग मला. काय असतं ते? हा मग कोणाकोणाला माहिती नसतं. ओके अच्छा.
थोडं टाक, संपवलंच टाक. चालू संपायला सिनेमॅटिक साठी ब्लॉगिंग आता इथे एवढं आहे. मामा इकडे तरी खेळलं उचललं मार्क. हा मामा असता तू, मामा असता तू. लिटरली तर पोरी काय वाटते तरी एक पोरगी पूर्ण केलं तिला नेक्स्ट लेवल. लावा लावा तुम्ही लावा. आम्ही व्हिडिओ काढायला कसं वाटते? मस्त खूप वाटतंय, कारण मला आपली परंपरा दाखवायची आगरी पोळ्यांची. आणि खरं थँक बोलील की आमची मावशी आहे दामा मावशी, ती खरं सगळ्यांचे म्हणजे होळीचे जे काय बनायचं असेल नवरी किंवा वरमाय सगळी तीच तयारी करते आमची. अच्छा मस्त एक नंबर वाटलास, एकदम प्रॉपर पोरगी वाटतेस खरंच. मस्त वरमाय म्हणलो वरमाय तेच. हे तुम्ही काय नाचायला आलात काय? वरमायला लपवायला आलं आम्ही कार्यकर्ता. नाचायला लागली रेडी.
आवडलं केवलं आमची मम्मीचं काढली ना इथे वर्मा आहे. कामाला येतो. बरोबर मामा बनवला. गाईस इकडं बघा काय चाललंय तयारी.
500 मागा ती 500 मागा भांडारा काय आमच्या हळदीबाईचे लग्न कार्य व्यवस्थित होईल ना बरं.
लोकी आता